मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होती, थेट जाऊया. सुद्धा विषय नाही, ह्यो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं काय वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते. माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला. आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवाने रे, धन्यात्वासारखा नाहीये मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषण झाली असती, ते होत असतं, जात असत. पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे. पाटील, त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो. अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर तो. दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचं. हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकत गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळं तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी इथं, मयेत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकू? आणि ते मयेत म्हणला का ते लोक? दाखव रे. असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मय लोक आहेत ना ते, मय तू असं बोलले नाही ना. 2 जण बोलते, ती अटक झाली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे उद्या? काय शिवराज चव्हाण नाही का, केंद्रीय मंत्री. आपलं काय नाव आहे, कृषी मंत्री. कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही, केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. चव्हाण आहे मला माहिती. मग काय माहिती, त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं नाही, तेच कार्यक्रमात होती सर. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवारपासून करून टाकतो. आम्हाला काय देऊ नका म्हणजे, पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे, भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं दियांचं बोलणं झालं का? झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट, अंतरवाली मधून 2-4 जण घेतले बरं का भेटायला. ते बी बोलणं झालं, पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरवाली? 2-4 जण घेतले आज नाही, काल गेलते. काल गेलते काय? हो. विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला आपल्याकडे हे नव्हतं बोलले, हेच मनाने गेलते. ह्यांची ओळख नाही, काय नाही, डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली तरी म्हणजे असं बोलायला लागले, म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. बरोबर, काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही, आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं. तुम्हाला सांगतो ना, आपण ज्या जागेवर त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना, मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो, हे तुम्ही कुठं पण देतो.
आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका. तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव कुठं सोपं नाही ऐका ना. त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले काम तुम्हाला सहकार्य केली. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना. आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री येते. लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? मग ते शुक्रवार म्हणजे म्हणतो मीच त्याला म्हणलं शुक्रवार पुस्तक करा. ते म्हणजे मंगळवार पुस्तक कार्यक्रम आहे. मी म्हणलं शुक्रवार पुस्तक करून टाका. बेस्ट त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येत आहे. 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह जिकडे ह्यांच्याकडे फेमिली साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तू कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार. आता मागच्या वेळी रविवारी होईल मला पैशाच काम. आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100% होते. आता किती देतो मी त्यांना बोललो ना. ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही. तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा. मला बाद झाली बाबा. मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हाताने द्या मला तिथं. ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा. आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते. उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले. बुधवारी देतो म्हणले. आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे. आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमात. कार्यक्रमात मी लय बेजार आहे त्या गोष्टीमुळे. मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये येतो कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोल झालं का धनंजय मुंडेचं तुमचं? बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव मला आवाज बोलतो. अमोलराव सांगते म्हणजे तुम्ही स्वतः मला मी नाही येणार. नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढे पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64. मी तुम्हाला आबूर साहेबाला टेन्शन नाही. त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार. मी त्याला बी संपणार नाही म्हणले. मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा. ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं ना. आपल्याला काय आपलं पैसे भेटले बघा विषय संपला. नाही बरोबर. त्याला जास्त मागत नाही. आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला 50 देत त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. त्यांना भेटल्या ना तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना. काय अडचण त्याला. काय अडचण नाही. मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेल मला त्या माणसाला चौकशी दिली. माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी. मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते. पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला. नाही ठरत. आता काही टेन्शन घेऊ म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही ठरत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय राहिले तू मला. पण त्यांना म्हणा तुम्ही खुश झाले. 3-4 जण बरं का. आता ते उद्या आहे का आपल्याला सर नाव सगळं येणार आहे त्यांची डिटेल कोण परत उद्या. उद्या कसं जाईल मग कोण? त्यांच्याकडे काहीच नाही. नाव बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही. नसते पुस्तकात गोळ्या ठीक आहे. 14 जण कोण काल बी गेलते का? काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना. काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय आपण तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय जात तिकडं. आपल्याला काय करत कोणी काय असणार. मग आपल्याकडे जे कोणाकडेच नाही ना. ते म्हणजे तुमच्याकडे ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून मग. तसं काहीच विषय नाही म्हणा.
मग ते आपल्याला आहे का काय असतं 63, 60, 64 काय सगळं द्यावं लागतं बरं का? सगळं देऊ त्यांना. आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये येणार करू म्हणा. आपण ते चेक बी करणार डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत. मशीन घेऊन येतो मी तसं काय. मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवी. चालतं. माझी दीड मोजीले बाकीचे तुमचा आवाज देऊन करू. चालतं काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही चालत नाही चालेल. हो. कोण संभाषण करते? हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत. हे 2 आरोपी हे करतात ते की 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी. त्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव. तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझा काही संपर्क नाही का? हा संपर्क नाही का? तो संपर्क नाही. हे त्यांचे बोलणे ते शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय. ह्यो आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून गेला पत होता, आता ओबीसी चाडून गेला पतोय की मी असं केलं ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तूही दलिंद्री, तूही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, ते बोलायला हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालता फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. आरोपी आणि धनंजय मुंडे साहेब आले परळीला? बरं साहेब काय करायचं मग? तुम्ही गडबड करू नका. थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तुम्ही दुसरी माझीवाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासून. चालतं काय अडचण सांगतो. रविवारी येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली कधी गाडी देईल. पण चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहेत का मग? नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो. परवा सोमवारी येऊ का? चालतंय येतो साहेब परळीला. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. तो म्हण नाही ना हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला आहेत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तोहन माग वैर नाही ना इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार आहे. प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे.
आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना, तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट तो आधी मी करतो, मग करतो का नाही. जातो आणि खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद, कट रचून. आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचंय, इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशीला. धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर जरांगेंनीही उत्तर दिलेलं आहे. नार्को टेस्ट करा, सगळ्यात आधी मीच अर्ज करतो, असं जरांगे यांनी आव्हान दिलेलं आहे. समाजासाठी जीव द्यायला तयार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिपही दाखवली. या ऑडिओ क्लिपमध्ये 200 कोटीची डील झाल्याचंही त्यांनी ऐकवलं. तसंच धनंजय मुंडे आणि कार्यकर्त्याची देखील त्यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा NDTV मराठी. कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पाटील जे आरोप पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या, मग मी सिरियस घेतलं. पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं. कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो? जुनी एक म्हण आहे साहेब, एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना, जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचा मग घात करायचा, असे नसते जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावला ह्या म्हणून जरांगीने, माझ्यासाठी नाही, माझा बांध फोडाय म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती. कुटुंबात डावावर लावलं, मी सुद्धा लावलंय, स्वतःला सुद्धा. हटलो नाही, हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार, पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं का माझा बांध फोडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी? माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू येत मला. आणि आता तर खरोखरच झाले. शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं, वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. अरे खरोखरच वैरी शत्रू झालेत की सुपाऱ्या द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत, माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. मी तयार आहे ना सगळ्याला, मी कशाला आव्हान केलं असतं? आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही, ओबीसी साठी चांगली नाही, धर्मासाठी चांगली नाही, आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही. हो दे दूध का दूध पाणी का पाणी, चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच. जिथं हात खुटते सरकारचे तिथं नार्को टेस्ट. सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मी तयार. पाटील, तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय, आई बहिणीवर जातायत, तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत, हे तुम्हाला महागात जाईल. याबाबत वकिलांशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ज्या ज्या वेळेस बोललो त्या वेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही, आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात, आरक्षण मागतोय, त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग एक महाराष्ट्राचं पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो, त्याला इथं जोडी तू काय. त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या, त्याला इथं जोडतो का? विषय ड्रायव्हर नाही करायचा, लक्षात ठेव. इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात, खून किंवा ते रेकॉर्डिंग काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर खेळायचं.
नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय, तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय? ओबीसी समाज बी झाकेणार का? म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही? तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडे तो सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या माग. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला? मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय? इथं त्यांनी हत्याचा कट रचलाय. ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतोय म्हणून ह्यो विषय. माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार? आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार? ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय, मराठा समाजानं. मी त्यांना मायबाप मानलंय ना. माय बघत नाही ना बाप बघत नाही, मी ना लेकरं कुठे बघत नाही. तो 6 कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघडं पडून देत? ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं शत्रुत्व माझ्या अंगावर घेतोय. आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कसं काय घरात बसन आता? आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कसं काय साथ देणार? हे कसं शक्य आहे? कारण इथं हत्येचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार. काय कर चल, म्हणजे मग खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार. आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार. आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना, झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो, योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो. विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही